खालीलपैकी विसंगत घटक ओळखा. तर संख्या आपल्याला पहा 2 आहे, 10, 30 आणि 80. तर लक्षात घ्या या ठिकाणी काय केलेलं आहे, 2 ही संख्या कशी आलेली पहा. तर 1 चा घन किती होईल 1 आणि त्यामध्ये तीच संख्या जर आपण मिसळली तर 1 अधिक 1 किती होईल 2. ओके, म्हणजे असं होईल की संख्येचा घन अधिक तीच संख्या त्याच्यामध्ये काय करणे ऍड करणे मिसळणे असा त्याचा अर्थ होईल. लक्षात घ्या हा नियम लक्षात असू द्या की एखाद्या संख्येचा घन करायचा आणि तीच संख्या काय करायची त्याच्यामध्ये अधिक करायची म्हणजे ऍड करायची. बरोबर काय उत्तर येईल ते या ठिकाणी दिलेलं आहे. हाच नियम आता पर्याय क्रमांक 2 मधल्या 10 या संख्येला लागतो का पाहूया. मग आता 1 च्या पुढची संख्या कोणती आहे 2. 2 चा घन किती 8 अधिक कोणती संख्या मध्ये अधिक करायची आहे तीच संख्या म्हणजे किती 2 इज इक्वल टू 10. पहा इथे 10 आलेला आहे. नंतर पुढच्या पर्यायाकडे जाऊया. ओके, मग पुढची संख्या घेऊया आपण 3 चा. तर पहा 3 चा घन 3 चा घन किती होईल 27 अधिक त्यामध्ये तीच संख्या अधिक करायची आपल्याला 3 बरोबर किती होईल मग 30. आता पहा पर्याय क्रमांक 1 मधली संख्या या नियमाप्रमाणे आली, पर्याय क्रमांक 2 मधली संख्या या नियमाप्रमाणे आली, पर्याय क्रमांक 3 मधील संख्या या नियमाप्रमाणे आली. आता राहिला शेवटचा पर्याय. पाहूया आपण ती संख्या हाच नियम फॉलो करते का याच नियमाप्रमाणे येते का. मग पहा 4 चा घन किती होतो 64 होतो. ओके 64 अधिक तीच संख्या आपल्याला मध्ये करायची आहे ऍड करायची आहे. पहा 64 प्लस 4 इज इक्वल टू 68. म्हणजे त्या ठिकाणी किती संख्या यायला पाहिजे 68 ही संख्या यायला पाहिजे पण त्या ठिकाणी आलेली नाही. म्हणून विसंगत पर्याय जो आहे तो पर्याय क्रमांक 4 आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर 4 होईल. आपल्याला उत्तराचे पर्याय जे आहे ते 4 काय करायचं आहे गोल करायचं आहे त्याला भरायचं आहे.